ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव 300 गाड्यांचा ताफा घेऊन जालन्याकडे रवाना झालेत। महाराष्ट्र सरकारनं असंवैधानिकरित्या काढलेल्या सगळे सोयरे अधिसूचना आणि 54 लाख बोगस नोंदी रद्द करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री इथं सुरू केलेल्या उपोषणाचा 7वा दिवस असून लक्ष्मण हाके यांनी अन्नत्याग तसंच उपचार घेणं बंद केलंय, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे। लक्ष्मण हाकेच्या भेटीला हिंगोली जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव 300 गाड्यांचा ताफा घेऊन जालन्याकडे रवाना झाले आहेत। मागासवर्गीयाचे आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके मागच्या 6-7 दिवसापासून आमरण उपोषण जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे करत आहेत आणि त्यांनी अन्नत्याग केला आहे, पाणी त्याग केलेला आहे, औषध उपचार पण घेणं बंद केलेलं आहे। त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि त्यांची ही परिस्थिती अशी गंभीर झाल्यामुळं आम्ही आज हिंगोली जिल्ह्यातील 10,000 ओबीसी बांधव त्यांच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जात आहे। मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना विनंती करायची आहे की जे सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली आहे ती ताबडतोब रद्द करावी आणि जे न्यायाधीश संदीप शिंदे समिती आहे त्यांनी 54 लाख ज्या काय नोंदी कुणबीच्या दिलेल्या आहेत त्या बोगस आहेत, त्या पण रद्द कराव्या आणि ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करू नये आणि तसंच जे काही या मराठा नेते जरांगे पाटील हे ओबीसीमध्ये फूट पाडायचं काम करत आहेत आणि भुजबळ साहेबाला टार्गेट करण्याचं काम करत आहेत, त्यांनी लक्षात घ्यावं की भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत। प्राध्यापक लक्ष्मण हाके सर काय फक्त धनगर नाही, मी सुद्धा धनगर आहे, पण आमचे नेते जे आहेत ते छगन भुजबळ साहेब आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, गोपीचंद पडळकर असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी महादेव जानकर असतील। आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब जे आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण बचावण्यासाठी तिथं आज प्राणांतिक उपोषण करायला बसलेले आहेत, त्यांना सहकार्य, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सकल ओबीसी समाज इथून हिंगोली जिल्ह्यातून 10,000 लोकांच्या संख्येच्या पेक्षा जास्त संख्या घेऊन आज आम्ही तिथं जात आहोत। मराठा समाजाला शासनाने 100% आरक्षण द्यावं, वेगळं आरक्षण द्यावं, मराठा समाजाला आमच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये हीच आम्हाला शासनाला विनंती करायची। 54 लाख बोगस नोंदी सापडलेल्या आहेत, ज्या त्यांनी बनवल्यात त्या रद्द कराव्यात। त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे की सरकारने लेखी आश्वासन द्यावं त्यांना की आम्ही जो अधिसूचना काढतोय सगळे सोयऱ्यांची ती रद्द करण्यात यावी। NTV न्यूज मराठी, हिंगोली।